सातपुड्याच्या कुशीत वसलेलं आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे मेळघाट आहे. याच मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातल्या शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा या परिसरात मी आहे. या आश्रमशाळेच्या आणि हा संपूर्ण जो आहे हा आश्रमशाळेचा परिसर आहे. ही माझ्या मागे आपण जी इमारत पाहतोय, जी पिवळ्या रंगाची इमारत आहे, ही मुलींच्या वसतिगृहाची नवीन इमारत या ठिकाणी बनलेली आहे. आणि या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. काही दिवसांपूर्वी इथली एक मुलगी अचानक हसायची, अचानक रडायची, कधी शांत बसायची. या प्रकारामुळं जे तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी होत्या त्या भयभीत झाल्या होत्या. त्यांनी अधीक्षकांकडे हा प्रकार सांगितला आणि पुढच्या काही दिवसात हा प्रकार वाढत गेला. जवळपास 10-15 मुलींमध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर हा प्रकार जेव्हा पालकांना माहिती पडला तेव्हा पालक या ठिकाणी आले आणि त्यांच्या मुलांना घरी घेऊन गेले. जवळपास 600हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी निवासाला आहेत आणि ही शाळा ओस पडलेली होती. मात्र हळूहळू जे अनिवासी विद्यार्थी आहेत ते पुन्हा शाळेत यायला लागले. संपूर्ण म्हणजे पंचक्रोशीमध्ये या प्रकरणाची चांगली चर्चा आहे. आणि एकूणच पाहिलं तर आपण हा राष्ट्रसंत गाडगेबाबांचा हा जिल्हा आहे. गाडगेबाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं आणि या जिल्ह्यात अशा प्रकारचं काही प्रकार आढळणं किंवा या ज्या अफवा आहेत या तयार होणं हा चुकीचा विषय आहे. कारण ज्या ठिकाणी ही इमारत बांधलेली आहे त्या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी एक झाड तोडण्यात आलेलं होतं 5-6 वर्षापूर्वी असं गावकऱ्यांचं सांगणं आहे. आणि ते जर झाड तोडलं होतं तर या ठिकाणी नवस करायला पाहिजे होता आणि नवस केला नाही म्हणून आता ते जे भूत आहे ते लोकांना झपाटतं आहे असं सुद्धा यांचं सांगणं आहे. आता जवळपास हे 608 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शाळा सोडलेली आहे. आणि जेव्हा त्या मुलींना डॉक्टरांकडे पाठवण्यात आलं तर डॉक्टरांनी सांगितलं, त्यामध्ये म्हणजे जे तज्ज्ञ होते त्यांनी सांगितलं का तीव्र मानसिक तणाव किंवा मास हिस्टेरिया, तर असं याचं त्यांनी निदान केलेलं आहे. तर या निदानानुसार त्यांच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. मात्र अशा परिस्थितीत जे पालक आहेत ते त्या मुलींना घरी घेऊन गेलेले आहेत. सध्या शाळेचं जे व्यवस्थापन आहे, प्रशासन आहे किंवा आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्या पालकांच्या संपर्कात आहेत, त्यांची समजूत घालत आहेत. आणि जे पालक आहेत ते सुद्धा चिंतेत आहेत. किमान आमच्या मुली आम्हाला 2-3 दिवस तरी घरी नेऊ द्या असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे शिक्षकसुद्धा त्यांना नाही म्हणू शकले नाही. आतासुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी टीम आहे ती या शाळेमध्ये त्या टीमने काल भेट दिलेली होती आणि आज ती टीम त्या पालकांना भेटायला गेलेली आहे. एकूणच हे सगळे धक्कादायक प्रकार आहेत. अशा प्रकारचे प्रकार घडणं हे चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी या मेळघाटमधील आश्रमशाळेमध्ये काय झालेलं की विषबाधेचा, अन्नातून विषबाधेचा एक प्रकार पुढे आलेला होता. मात्र तोसुद्धा अशातलाच प्रकार असावा असं काहींचं मत आहे. आता त्यांची नावं मी घेत नाही. जवळपास आता ते जेवण काय असतं की शासनाचे जे निकष असतात त्या निकषानुसारच ते जेवण जे आहे त्या विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. तर त्या निकषानुसार ते जेवण दिल्यानंतर 2-3 जणांना ज्या होत्या त्या उलट्या झालेल्या होत्या. मात्र मग इतरही मुलांना वाटलं की आपल्यालाही काही झालं असेल का, तर त्या दृष्टीनं ते मुलं तपासणीसाठी गेले वगैरे. त्यांनी सांगितले की आम्हाला त्रास होतो आहे. तर असे प्रकार जे आहे ते लागोपाठ या ठिकाणी मेळघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी एक PO आलेले आहेत शुक्ला. यापूर्वी मिताली सेठी मॅडम होत्या, त्यांनी खूप छान काम मेळघाटमध्ये केलं आणि त्याच पद्धतीनं हे शुक्ला साहेबसुद्धा या ठिकाणी काम पाहत आहेत. आणि निश्चितपणे ते या प्रकरणावर सुद्धा मात करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन पुढेही काम करतील अशी अपेक्षा आहे. आता नेमकं जे परिवार आहेत त्या परिवारांची काय परिस्थिती आहे त्या अद्याप माहिती पडलेलं नाही आहे. पण त्यांची भेट झाल्यावर नक्कीच आपण पाहूयात. तूर्तास इथंच थांबू. धन्यवाद.